Good afternoon, friends. So let's start our lecture. So this lecture will be for geography optional. या लेक्चरमध्ये आपण geography optionalचे advantages बघणार. That what are the advantages of geography optional if you opt it as an optional subject in MPSC and other exams suppose. Basic introduction देईल मी तुम्हाला एक short मध्ये. So let's start the lecture. ओके सो इन रिसेंट चेंजेस ऑफ सिलेबस राज्यसेवा किंवा एम पी एस सी जी एक परीक्षा आहे तिच्या मुख्य परीक्षेमध्ये काहीतरी बदल करण्यात आलेले आता काहीतरी म्हणजे 4 जी एसचे पेपर आणि एक ऑप्शनलचा पेपर असणार आहे. तो टोटल देर आर 27 to 28 ऑप्शनल सब्जेक्ट अँड यू हॅव टू ऑप्ट वन ऑप्शनल. तुम्हाला एक ऑप्शनल सब्जेक्ट निवडावा लागेल. तो तुम्ही मराठी किंवा इंग्लिशमध्ये लिहू शकता. एका ऑप्शनल सब्जेक्टचं वेटेज असणार तुमचं 500 मार्क्स. 500 मार्क्स मीन्स त्या ठिकाणी 250 मार्काचे दोन पेपर असतात. तर त्यापैकीच एक ऑप्शनल सब्जेक्ट आहे. वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर ऑप्शनल सब्जेक्ट अमॉन्ग द यूपीएससी एमपीएससी एस्पायरेंट इज युअर जियोग्राफी. काफ़ी साइंटिफिक है, काफ़ी ज़्यादा लॉजिकल है, काफ़ी ज़्यादा रैशनल है एंड यू कैन गेट द मैक्सिमम मार्क्स सपोज. So let's discuss in UPSC geography optional. Basically, there are two papers. The first paper is of principles of geography, as you can see it on the slide, suppose, and another paper will be of Indian geography. Both the paper will carry the weightage of 250 marks each. Paper 1 250 marks, paper 2 250 marks. आणि जो तुमचा फर्स्ट पेपर आहे फिजिकल प्रिन्सिपल्स ऑफ जिओग्राफी यामध्ये दोन पार्ट्स येतील. पार्ट ए और पार्ट 1 इज रिगार्डिंग फिजिकल जिओग्राफी. क्लायमेटॉलॉजी, ओशनोग्राफी, जिओमॉर्फोलॉजी, एन्व्हायरमेंटल जिओग्राफी, बायोजिओग्राफी हे याच्या सिलेबसमध्ये असतील. आणि त्यानंतर ह्युमन जिओग्राफीचा एक पार्ट येईल ज्याला आपण मानवी भूगोल म्हणत असतो. यामध्ये तुमच्या काही थेरीज येतील, रिजनल डेव्हलपमेंट येईल, पॉप्युलेशन रिगार्डिंग थेरीज, काही कल्चरल सेटिंग्स वगैरे असे पार्ट येतील. सो रिमेंबर टू papers will be there in optional subject. First paper principles of geography and another paper will be of geography of India. दुसरा पेपर हा तुमचा पूर्णपणे भारताच्या भूगोलावर आधारित असणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. Now see what are the advantages of geography as an optional subject. So first thing regarding this subject, that this subject is completely scientific in nature. ये कोई ऐसे ह्यूमैनिटी जैसे हिस्ट्री जैसे पॉलिटिकल साइंस वगैरह जैसे इसमें फिलोसॉफिकल या कुछ ऐसे मीन्स इट्स कम्प्लिटली टेक्निकल इन नेचर. सायंटिफिक आहे. हिच्यामध्ये तुम्हाला काही कॉन्सेप्ट्स वगैरे सांगितल्या जातील आणि दोज कॉन्सेप्ट यू कॅन फेच इट. एकदम नॉर्मल कॉन्सेप्ट्स असतील तुमचे जसं की मॉन्सून म्हणजे काय, सायक्लॉन्स म्हणजे काय, प्लेट टेक्टॉनिक्स म्हणजे काय, आणि ह्या गोष्टी वाचल्यावर कळत असतात. डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनमध्ये असणार आहे. सो सायंटिफिक नेचरमध्ये असल्या कारणाने दिस सब्जेक्ट इज क्वाईट गुड फॉर द इंजिनिअरिंग अँड ऑल दो स्टुडंट्स हू बिलॉंग टू द नॉन ह्युमॅनिटेरियन बॅकग्राऊंड सपोज फ्रॉम देअर अकॅडमिक्स. सध्या जर तुम्ही पाहिलं तर जिओग्राफी मेन्ससाठी UPSCमध्ये जवळजवळ 15,000 मुलं असतात, 12 ते 15,000. त्यापैकी जवळजवळ 20-30% लोकांचा जिओग्राफी हा फर्स्ट मोस्ट पॉप्युलर ऑप्शनल सब्जेक्ट आहे. अँड मोस्ट ऑफ द स्टुडंट हू आर ऑप्टिंग इट ॲज अ optional, so they are generally from the technical background like engineers are the most of the engineers opted geography option. बाकीचेही करू शकतात पण जनरली टेक्निकल बॅकग्राऊंडच्या लोकांना जास्त पसंतीचा आहे हा. त्याचप्रमाणे याचं कव्हरेज पण खूप आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे हा सायंटिफिक नेचर याचा ॲडव्हान्टेज. दुसरी गोष्ट आहे की हा ओव्हरलॅप पण अनेक ठिकाणी होतो. ओव्हरलॅप मीन्स तुम्हाला पेपर 1 GS पेपर 1मध्ये तुम्हाला ऑलरेडी सिलेबस दिलेला आहे की त्या ठिकाणी जिओग्राफीचा सिलेबस त्या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला. तो सिलेबस पूर्णपणे तुमच्या जिओग्राफी ऑप्शनलसोबत पूर्णपणे ओव्हरलॅप होतो. तुम्हाला काही वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही आहे. त्याचप्रमाणे पेपर 3मध्ये जो आहे तुमचा त्यामुळे तुमचा डिझास्टर मॅनेजमेंट एक कवर होतं, ॲग्रिकल्चरचा एक टॉपिक आहे तो कवर होतो, सायमल्टेनियसली तुमचा एन्व्हायरमेंटचा एक टॉपिक आहे तो तुमचा कवर होत असतो. तर असे तुमचे जवळजवळ जिओग्राफी फर्स्ट याने फर्स्ट पेपरमध्ये जिओग्राफी असेल तुम्हाला GS1मध्ये तिथे एक 100 मार्क आणि बाकी तुमचा एन्व्हायरमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट, ॲग्रिकल्चर याच्यामध्ये एक 60-70 मार्काला दोघी कवर व्हायला हरकत नाही. तो एक ओव्हरऑल जर आपण पाहिला ॲप्रॉक्सिमेट तुम्हाला 150-200 मार्कासाठी तुमचा ओव्हरलॅपिंग होतोय जिओग्राफी. की मी या ठिकाणी जिओग्राफी ऑप्शनलचा पूर्ण अभ्यास केल्यावर मला GSमध्ये जिओग्राफी करायची गरज नाही प्रिपरेशन, एन्व्हायरमेंटचा सेक्शन करायची गरज नाही, डिझास्टर मॅनेजमेंट आणि त्यानंतर तुम्हाला ॲग्रिकल्चरचा एक सेगमेंट आहे दॅट ऑलरेडी इन्क्लुडेड इन द सिलेबस ऑफ जिओग्राफी ऑप्शनल सपोज. सो ओव्हरलॅपिंग इज क्वाईट गुड इफ यू आर आस्किंग मी.
द थर्ड ॲडव्हान्टेज इज द सफिशियंट अमाऊंट ऑफ मटेरियल अवेलेबिलिटी. आता वास्तविक पाहता तुमचा जिओग्राफी ऑप्शनलचा जो सिलेबस आहे, हा सिलेबस 70-80% तुमच्या बेसिक एन सी आर टीमध्ये कव्हर झालेला. एन सी आर टी फ्रॉम स्टँडर्ड 6 to 12. हिच्यामध्ये जो काही सिलेबस तुम्हाला दिलेला आहे पूर्ण 7वीपासून 12वीपर्यंत सिलेबसचा एक एक पॉईंट त्या एन सी आर टीमध्ये आहे. त्यानंतर तुम्ही जर म्हटलं की सर अजून काही ॲडव्हान्स बुक्स वगैरे, तर ॲडव्हान्स बुक्स वगैरे खूप अवेलेबल आहे. आणि मार्केटमध्ये तुम्ही जर आता गेलं तर भूगोलावर आधारित तुम्हाला 50-100 पुस्तकं सहज सापडतील मार्केटमध्ये. पण आपल्याला काही एवढ्या मोठ्या मटेरियलची गरज नाही. आपल्याला जे सफिशियंट अमाऊंट ऑफ मटेरियल आहे ते आपल्याजवळ उपलब्ध आहे. अशातला मुळीच प्रकार नाही की ऑप्शनल इझी आहे परंतु मटेरियल अवेलेबल नाही आहे, अभ्यास कुठनं करू, कसा करू, काही कळत नाही आहे. सो दॅट विल नॉट द केस. इझी अवेलेबिलिटी जसं मी सांगितलं, तुमचा मेजर फोकस ऑप्शनलसाठी सुद्धा इट शुड बी ऑन एन सी आर टी. एन सी आर टीमध्ये छान प्रकारे प्रेझेंटेशन दिले आहे, डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन, फिगर्स वगैरे त्या लोकांनी, मोस्ट इम्पॉर्टंटली मॅप्स वगैरे, जेन्युइन मॅप्स, ऑथेंटिकेट मॅप्स वगैरे आपण जे म्हणतो, केस स्टडीज वगैरे खूप दिलेलं आहे त्या ठिकाणी जिओग्राफीशी, एन्व्हायरमेंटशी रिलेटेड. सो दॅट इज द ॲक्च्युअल कंटेंट विच इज रिक्वायर्ड इन द एक्झाम सपोज. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला जिओग्राफी ऑप्शनमध्ये लिहिण्याची गरज खूप कमी. दॅट मीन्स यू पी एस सीमध्ये एक मेन्सची टॅगलाईन असते, एम पी एस सीमध्ये सुद्धा, की द प्रॉपर मार्क्स विल बी गिवन टू द प्रॉपर एक्सप्रेशन. एक्सप्रेशन म्हणजे तुम्ही लिहिता कुठल्या कंटेक्स्टमध्ये, तुम्ही लिहित असाल ते एक एक्सप्रेशन आहे. तुम्ही एखादी डायग्राम काढली आहे, एखादी आकृती काढली, ते एक एक्सप्रेशन होऊ शकतो. तुम्ही एखादा मॅप काढला आहे, ते एक एक्सप्रेशन होऊ शकतं. तर तुम्ही जिओग्राफी ऑप्शनमध्ये लिहू कमी शकतात आणि फिगर्स आणि मॅप्स आणि डायग्राम्स आणि फ्लोचार्ट खूप काढू शकतो आपण, खूप. बिलीव्ह मी. तुमचा जर ठीकठाक अभ्यास असेल तर तुम्ही 250 मार्काच्या पेपरमध्ये कमीत कमी 70-80 मॅप्स तर येतीलच येतील त्यामध्ये. 50 मॅप्स तर आलेच पाहिजे तुमची, एवढा इझी. इथून फिगर्स वगैरे असतील तर वेगळे अजून. तर तुम्हाला डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनसाठी चांगला मीन्स इट्स अ गुड ग्राउंड. हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स सारखं खूप लिहिण्याची गरज नाही. मॉन्सूनवर प्रश्नाला तुम्ही लिहा कमी, नाही डायग्राममध्ये दाखवा. साऊथ वेस्ट मॉन्सून कसा येतो, रिट्रीटिंग मॉन्सून कसा ओरिजिनेट होतो, इट कुड बी व्हेरी इझिली अंडरस्टँडेबल फ्रॉम युअर मॅपिंग सपोज. सायक्लॉनवर प्रश्न असेल, सायक्लॉनची फिगर काढा तुम्ही त्या ठिकाणी. तुम्हाला की बायोस्फिअर रिझर्ववर प्रश्न आहे, काही तुम्हाला इंडस्ट्रीजवर प्रश्न आहे, मॅपिंग करा, मॅपिंगमध्ये व्यवस्थित ते स्पॉट्स दाखवा. सो इझी आयडेंटिफाय होऊन जातं त्या ठिकाणी. तुम्ही मॅपिंग वगैरे जर व्यवस्थित केलं तर इट विल बी क्वाईट गुड सपोज. प्रिलियममध्ये सुद्धा याचा ॲडव्हान्टेज आहेच तुम्हाला, कारण प्रिलियममध्ये सुद्धा तुम्हाला जिओग्राफीचा सिलेबस असणारच. हिच्यामध्ये तुम्हाला अंडरस्टँडिंगवर जास्त फोकस करावं लागेल. जिओग्राफी असा रट्टा मारण्यासारखा सब्जेक्ट नाही आहे. काही काही ठिकाणी आहे ह्युमन जिओग्राफीमध्ये जिथं आपल्याला थोडं रट्टाच मारावा लागेल, किंवा तेही खूप सायंटिफिक थेरीज आहे, जेवढ्याही थेरी. पण कुठं कुठं असं होऊ शकतं की नाही कळलं, तर मग त्या ठिकाणी तुम्हाला एकदम 5 to 10% किंवा 1 ते 2% चान्सेस आहे दॅट यू हॅव टू मग अप इट. अदरवाईज इट्स क्वाईट लॉजिकल, कम्प्लीट अंडरस्टँडिंग. यू कॅन अंडरस्टँड द सब्जेक्ट प्रॉपरली. तुम्हाला असं की ॲज सच प्रॉब्लेम्स यायला काही स्कोप नाही आहे. वेल प्लॅन स्ट्रॅटेजी जर तुमची असेल तर इझिली यू कॅन स्कोर इन द सब्जेक्ट. इथं कसं असतं की इथं जे तुम्हाला सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसमध्ये एक सिक्वेन्स असणार, किंवा त्या गोष्टीला शिकताना जसं मॉन्सून तुम्हाला सांगितलं, सायक्लोन तुम्हाला विचारलं की सायक्लोन कसं आहे, तर सगळ्यात अगोदर समुद्रामध्ये एक लो प्रेशर झोन बनेल, ही पहिली गोष्ट झाली. त्या लो प्रेशरच्या आजूबाजूला मोठा हाय प्रेशर झोन असेल, ही दुसरी गोष्ट झाली. तिसरी गोष्ट अशी होईल की हाय प्रेशरवरून लो प्रेशरकडे विंड्स ब्लो होतील, थर्ड स्टेज झाली. फोर्थ स्टेजमध्ये ऑलरेडी तुमची अर्थ रोटेट करते, तिच्या रोटेशनमुळे कोरिओलिस फोर्स जनरेट होईल, जो तुमच्या सायक्लोनला फिरवण्याचे काम करेल. आणि जसा कोरिओलिस फोर्स इम्प्लिमेंट झाला तसं तुमचं सायक्लोन सुरू होऊन जाईल. हिच्यामध्ये समुद्रावर असल्यामुळे खूप पाऊस पडेल, विंड वेलोसिटी खूप असेल, झाला सिक्वेन्स आहे. लो प्रेशर झोन सराउंडेड बाय हाय प्रेशर झोन, movement of wind from high pressure to low pressure, and under Coriolis force it will start to rotate. Very easy. Monsoon कसा येतो, again Tibetan Plate to act as a low pressure zone and Indian Ocean act as a high pressure zone. Again wind blow from high pressure to low pressure. सिक्वेन्स आहे, लॉजिकल सिक्वेन्स आहे, मगअप करण्यासारखं काहीच नाही इथं. इट्स लाईक मॅथमॅटिक. 1 2 3 4 झालं, आलं उत्तर खाली. फिक्स्ड आन्सर असणारी हिच्यामध्ये असे नॉन कन्क्लुजनरी आन्सर असणारच नाही. हिच्यामध्ये कन्क्लुजनची गरजच नाही. यू विल हॅव अ क्वेश्चन ऑन अर्थक्वेक,
अर्थक्वेकची डायरेक्ट प्रोसिजर आहे, प्लेट टेक्टॉनिक 3 टाईपच्या मुवमेंट असलेली तर लिहून टाका, तसं अशा प्रकारचा अर्थक्वेक येत असतो. So very easy, suppose with a good logical sequence, and because of this it's a quite scoring subject. तुम्ही जर GS पेपर, आता कसं असतं, 2 पेपरमध्ये काही एकदमच खूप मार्क येत नसतात. तुम्हाला सगळ्यात जास्त मार्क जनरली विद्यार्थ्यांना येत असतात पेपर 1 मध्ये. कारण पेपर 1 हा पूर्णपणे सायंटिफिक आहे. तुम्ही जिओमॉर्फॉलॉजी नीट करा, मी तुम्हाला टॉपिक्स दिले एवढे एवढे करा, तिच्यावर प्रश्न येईल म्हणजे सगळा पॅटर्न पहिल्यापासून फिक्स आहे. तिथं जाऊन फक्त लिहायचं आहे तुम्हाला. स्वतःच्या डोक्याने काही टाकण्याची गरज नाही, इफ यू आर वेल प्रिपेअर्ड सपोज. आणि पेपर पण इझी कव्हर होतो आणि त्याच्यामुळे नंबर पण जास्त येतात. पेपर 2 हा इझी असतो ॲज कम्पेअर टू पेपर 1. तो इझी असल्यामुळे तिथं सगळेच लोक छान लिहितात मग पेपर. जनरली तुम्ही जर ऑप्शनलचे GSचे याचे पेपर पाहिले, ऑप्शनल पेपर 2चे इंडियन जिओग्राफीचे, तुम्ही म्हणाल की सर हे प्रश्न जवळजवळ GSचेच वाटतं आपल्याला, त्यामध्ये काही खूप असं विचारलेलं नाही. इंडस्ट्रीजवर प्रश्न आहे सर, त्याच्यानंतर फिजिकल सेटिंग्सवर प्रश्न आहे, रिसोर्सेसवर प्रश्न आहे आपल्याला, पॉप्युलेशनवर प्रश्न आहे आपल्याला. सो दीज आर क्वाईट जनरल टॉपिक. मग त्यामध्ये सगळं छान लिहायचा प्रयत्न करा, तिथे थोडे मार्क कमी येत असतात. पण तरी देखील तुमचं जर प्रिपरेशन व्यवस्थित असेल तर माझ्यामध्ये तुम्हाला 500 पैकी 350+ मार्क्स यायला काहीही हरकत नाही आहे. 350+. तुम्ही जर जिओग्राफी येतात पण तेवढे, यू कॅन स्कोर मोर दॅन 400. 402 401 इथपर्यंत देखील मार्क्स पाहण्यात आलेले UPSC मध्ये. तुमचं जर प्रिपरेशन वगैरे व्यवस्थित असेल, रायटिंग प्रॅक्टिस वगैरे व्यवस्थित असेल, सिलेबस प्रिडिक्टेबल आहे आणि पेपर पण प्रिडिक्टेबल आहे. मी तुम्हाला सांगतो 50% पेपर तुम्ही अगोदरच प्रिडिक्ट करू शकतात की काय येईल एक्झाममध्ये. कारण क्वेश्चन रिपीट होण्याची फ्रिक्वेन्सी देखील खूप जास्त असते. मागच्या 15-20 वर्षाचे पेपर तुम्ही करून टाकले तर डेफिनेटली 30-40% पेपर विल बी डिरेक्टली कम फ्रॉम दोज PYQs. रिमेंबर दिस. जसं मी तुम्हाला सांगितलं, पेपर 2 जो आहे तिथं तो एकदम GS सारखाच आहे, मग तुम्हाला काही वेगळं करण्याची गरज नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी जिओग्राफी ऑप्शनलची की हिच्यामध्ये एक प्रश्न येत असतो पेपर 2 मध्ये. पहिलाच प्रश्न असतो मॅपिंगचा. तुम्हाला 10 लोकेशन दिलेले असतील आणि एक ब्लँक मॅप तुम्हाला दिलेला असतो. त्या मॅपमध्ये तुम्हाला लोकेशन स्पॉट करावं लागतं. 10 लोकेशन फॉर 20 मार्क्स, 2 मार्क्स इच. तिच्यामध्ये 1 मार्क त्याला स्पॉट करण्यासाठी, जसं तुम्हाला विचारलं की नांदूर मधुमेश्वर विचारलंय तिथं, मग तुम्ही त्याला बरोबर नाशिकच्या आजूबाजूला नांदूर मधुमेश्वर मार्क केलं, तिथं 1 नंबर टाकला तुम्ही किंवा एकच नंबर टाकला तुम्ही तिथं, आणि दुसऱ्या एका मार्कासाठी तुम्हाला त्याच्याबाबत 10 शब्द लिहावे लागतील. नांदूर मधुमेश्वर हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये स्थळ आहे. पक्षी अभयारण्य हे आहे दुसरा कीवर्ड. तिसरा, याला रामसर साईटचा दर्जा भेटलेला आहे. चौथा इथं कीवर्ड टाका तुम्ही की इथं दरवर्षी हिवाळ्यामध्ये सायबेरियावरनं, इजिप्तवरनं, त्यानंतर तुमच्या अरेबियन पेनिन्सुलावरनं अनेक पक्षी मायग्रेट करत असतात. हा चौथा 5वा कीवर्ड झाला. आणि त्यानंतर अनेक पक्षी संशोधकांचं किंवा विद्यार्थ्यांचं म्हणा, हे एक टुरिस्ट स्पॉट आहे सपोज. चांगलं आहे, तिथे इकोसिस्टीम मेंटेन ठेवलेली. तिथं कुठले कुठले प्राणी, कादवा नदी, एवढं लिहून टाकायचं, 5 ते 6 कीवर्ड्स लक्षात ठेवा. काहीही विचारलं जाऊ शकतं तुम्हाला, जसं की तुम्हाला विचारलं की सांगा तर नाशिक बाबत, नाशिक तिथं विचारलं तुम्हाला, मग नाशिकवर स्पॉट करायचं, सांगायचं नाशिक हे देशातील प्रमुख शहर आहे. इथं HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, त्याच्यानंतर नोट प्रेस, त्याच्यानंतर भारतातील सगळ्यात मोठे आर्टिलरी सेंटर देवळाली कॅम्पला आहे, ह्याला वाईन कॅपिटल म्हणून देखील ओळखलं जातं. सायमल्टेनियसली दर 4 वर्षांनी कुंभमेळा, हे फीचर्स सांगायचे तिथं. एवढं इझी तर MPSC मध्ये विचारतील ते, कारण तिथे MPSC मध्ये जनरली महाराष्ट्राच्या रिगार्डिंग म्हणा जनरली स्कोप फोकस असेल आपलं, तर ते काय ॲज सच काही खूप वेगळं विचारणार नाही आहे तुम्हाला. तर मॅपिंगवर तुम्हाला एक प्रश्न येईल 20 मार्कासाठी. तुमची जर मॅपिंग व्यवस्थित असेल तर 20 पैकी 16-17 मार्क यायला काहीच हरकत नाही. 16 ते 17 मार्क म्हणजे खूप मोठी लीड झाली. असली मॅपिंग अदर दॅन हिस्ट्री बाकी कुठल्या सब्जेक्टमध्ये नसते ना, आणि ती पण खूप कठीण असते. जिओग्राफीची एकदम म्हणजे करंटमध्ये असेल ते विचारतील ते तुम्हाला, लक्षात ठेवा. सो मॅपिंगचा प्रश्न खूप इझी असतो. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही इथं PYQ खूप रिपीट होत असतात. प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे असतील, की जसं आपण प्रिपरेशन करताना जनरली आपण विद्यार्थ्यांना 1991 पासनचे पेपर आपण जनरली PYQ आपण घेत असतो.
तर मागच्या 30 वर्षाचे जरी तुम्ही पेपर केले व्यवस्थित, तर तिच्यामध्ये अनेक प्रश्न हे तुम्हाला अल्टरनेटिव्हली म्हणा किंवा 2-3 वर्षांनी रिपीट झालेले आढळत असतात. त्याच्यामुळे मागच्या 30 वर्षाचे जरी प्रश्नही तुम्ही गेले, तुम्हाला 40% पेपर तुम्ही प्रेडिक्ट करू शकता की सर जिओमॉर्फोलॉजी मध्ये प्लेट टेक्टोनिकवर प्रश्न येईल, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरीवर प्रश्न येईल, सायकल ऑफ इरोजनवर प्रश्न येईल, WM डेव्हिसचा सर आयसोस्टॅसीवर प्रश्न येईल, सर ओशोनोग्राफीमध्ये बॉटम टोपोग्राफीवर प्रश्न येईल, त्याच्यानंतर ओशन करंट्सवर प्रश्न येईल, तुमच्या टेम्परेचर अँड सॅलिनिटी बजेटवर प्रश्न येईल. हे प्रेडिक्टेबल आहे. म्हणजे प्रश्न येतच असतात तुमचे. इट्स क्वाईट रिलेव्हंट टू द IAS सर्व्हिसेस सपोज. ते ओव्हरऑल तुम्ही जर पाहिलं तर ओव्हरलॅपिंग जर आपण पाहिले तर 750-800 मार्काचे होते या ठिकाणी. जसं आपण अगोदर डिस्कस केलेलं आहे सपोज की या ठिकाणी टोटल तुमचा 500 मार्काचा एक ऑप्शनल सब्जेक्टच असणार. 250 जो 2 पेपर, त्याच्यानंतर 100 ते 120 मार्कासाठी आपली जिओग्राफी कव्हर होती GS पेपर 1 मध्ये. GS पेपर 1 मध्ये हिस्ट्री आणि जिओग्राफी हे 2 सब्जेक्ट असतील, ज्याच्यापैकी जिओग्राफी 80, 90 या 100, 120 मार्क्ससाठी पाहण्यात आला आतापर्यंत. तेवढा जर विचारला तर खूपच चांगली गोष्ट, म्हणजे खूप चांगलं लिहू शकू आपण. त्याच्यानंतर मी जसं सांगितलं GS पेपर 3 मध्ये एन्व्हायरमेंटचा टॉपिक पूर्णपणे ओव्हरलॅप होईल. आपल्याला दोघी पेपरमध्ये एन्व्हायरमेंटचा टॉपिक आहे, बायो जिओग्राफी, एन्व्हायरमेंटल जिओग्राफी. सेकंड पेपरमध्ये पण. त्याच्यानंतर पेपर 2 मध्ये म्हणजे इथं GS पेपर 3 मध्ये ॲग्रिकल्चरचा एक टॉपिक आहे. UPSC तुमच्या जिओग्राफी ऑप्शनलमध्ये पेपर 2 मध्ये ॲग्रिकल्चरचा एक टॉपिक. ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, इफिशियन्सी म्हणजे काय, इनपुट आउटपुट रेशो म्हणजे काय, इन्स्टिट्यूशनल फॅक्टर्स कुठले, इन्फ्रास्ट्रक्चरल फॅक्टर्स कुठले, असले टॉपिक असतात. आणि डिझास्टर मॅनेजमेंट हे जनरली डिझास्टर हे भूगोलाशी निगडीत असतं, पर्यावरणाशी. तर ऑलरेडी जिओग्राफी ऑप्शनलमध्ये हा देखील सिलेबस कव्हर आहे जो तुमच्या GS पेपर 3 मध्ये. तर लक्षात घ्या तुम्ही, ऑलरेडी ऑप्शनलमध्ये जो सिलेबस आहे तो तुमचा 100-125 मार्कासाठी पेपर 1 मध्ये देखील कव्हर होतो ॲज अ जिओग्राफी GS. and again it is covering into the GS paper 3, environment, disaster management and agriculture. एसे वगैरे तुम्हाला येऊ शकतो एखादा पर्यावरणाच्या दृष्टीने वगैरे म्हणा. तर एक ओव्हरऑल तुम्ही 750 ते 800 मार्कासाठी जिओग्राफी तुमचा एकच सब्जेक्ट एवढे मार्क कव्हर करतो आउट ऑफ 1750. 1750 मार्काची तुमची एक्झाम असणार आहे, त्यापैकी जवळजवळ 750 ते 800 मार्क आपला जिओग्राफी कव्हर करत असतो. त्याच्यानंतर प्रिलियममध्ये देखील हा कव्हर होणारच आहे. तो एक ओव्हरलॅपिंग जर आपण विचार केला की ऑप्शनल सब्जेक्ट निवडताना मी कुठले कुठले क्रायटेरिया फॉलो केले पाहिजे, तर त्याच्यापैकी एक क्रायटेरिया आहे तुमचा जनरली ओव्हरलॅपिंग होते त्यात. जसं जिओग्राफी ऑप्शनमध्ये जवळजवळ 750-800 मार्काचं म्हणजे 100-125 मार्काची ओव्हरलॅपिंग होते 150 मार्क्ससाठी किंवा 200 मार्क्ससाठी. आणि दुसरी गोष्ट अशी की जिओग्राफीचा अभ्यास करताना नेमका कुठल्या विषयांवर फोकस करायचा. तर इथं बघा हे तुमचे मेन टॉपिक असणार आहे जिथं जनरली तुम्हाला प्रश्न येत असतात. टोटल तुमच्या जिओग्राफी ऑप्शनल पेपर 1 आणि 2 मध्ये 20 टॉपिक्स, 10 topics in paper 1, 10 topics in paper 2, but out of 20 topics these are 7 to 8 topics or 10 topics मॅक्झिमम प्रश्न असेल. जसा पेपर 1 मध्ये जिओमॉर्फोलॉजी इम्पॉर्टंट आहे. मी जसं सांगितलं प्लेट टेक्टॉनिकवर प्रश्न असतील, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरीवर प्रश्न असतील, त्याच्यानंतर आयसोस्टॅसीवर प्रश्न असतील, सायकल ऑफ इरोजनवर प्रश्न असतील, WM डेव्हिसची थेरी विचारतात, LC किंगची थेरी आहे, प्रॅटची थेरी आहे, खूप थेरीज आहे, असं 4-5 थेरीज आहेत. ते 4-5 टॉपिक विचारतील. जिओमॉर्फोलॉजीमधनं तुम्हाला नाही काही 30-40 मार्काचा पेपर असेल फक्त एका टॉपिकमधून, बिलीव्ह मी, 40-50 मार्क्ससाठी लिटरली. दुसरा टॉपिक आहे तुमचा क्लायमेटॉलॉजी. इथं देखील चांगले प्रश्न येतात, 30 मार्कासाठी येतील. क्लायमेटॉलॉजीमध्ये इम्पॉर्टंट सगळ्यात जास्त प्रश्न आहे सायक्लॉन्सवर, कम्पॅरिझन बिटवीन ट्रॉपिकल सायक्लॉन अँड टेम्परेट सायक्लॉन. सायमल्टेनियसली तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न येतील. मॉन्सूनवर तुम्हाला जनरली प्रश्न विचारले जात असतात. त्याच्यानंतर तुम्हाला वेगळे प्रश्न असतील अजून एअर मासेसवर, टाईप्स ऑफ एअर मासेस, क्लायमॅटिक क्लासिफिकेशन ऑफ कोपेन्स, डेफिनेटली क्वेश्चन असतील तुम्हाला. जेट स्ट्रीम म्हणजे काय, हाय प्रेशर बेल्ट, लो प्रेशर बेल्ट, एकदम इझी हे डेफिनेट प्रश्न असतील म्हणजे असतील. ओशोनोग्राफी दुसरा पॉईंट आहे, हॉट पॉईंट. ओशोनोग्राफीमध्ये तुम्हाला ओशन करंट्सवर प्रश्न असतील. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक बॉटम रिलीफ टोपोग्राफी ऑफ अटलांटिक, इंडियन ओशन, मिड अटलांटिक रिज ओरिजिन कशी झाली त्याबाबत विचारतील. कोरल रिप्सवर प्रश्न असतील, कोरल ब्लिचिंग्सवर तुम्हाला प्रश्न असतील.
आणि काही जनरली जे मराईन पोल्युशन वगैरे किंवा मराईन रिसोर्सेस तिच्यावर एखादी प्रश्न आला तर तो एन्व्हायरमेंटचाही टॉपिक आहे निच्यात पण, की सागरी प्रदूषणाबाबत चर्चा करा, काय कारणं आहेत आणि काय कशा प्रकारच्या भारत सरकारद्वारे उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. जिओग्राफी आहे की इथं ठीकठाक प्रश्न असतील, सॉईल वगैरेचा टॉपिक आहे, एन्व्हायरमेंटशी रिलेटेड. पॉप्युलेशन इथं प्रश्न असतील तुम्हाला, पॉप्युलेशन थेरीज वगैरे इथं विचारल्या गेलेल्या आहेत. जशी तुमची कार्ल मार्क्सची एक थेरी आहे, ट्रान्झिशन थेरी एक आहे तुमची, पॉप्युलेशन ट्रान्झिशन थेरी. त्याच्यानंतर एक फेमस थेरी तुमची माल्थस, रॉबर्ट माल्थसची एक थेरी, त्या थेरीज वगैरे विचारल्या जातात. काही पॉप्युलेशन ॲट्रिब्यूट्स वगैरे तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात, पॉप्युलेशन डेन्सिटी, सेक्स रेशो विचारलं जाऊ शकतं, फर्टिलिटी रेशो, टोटल फर्टिलिटी रेट काय सध्या चालू आहे, एक लोकसंख्येशी निगडित इझी टॉपिक आहे. सेटलमेंट जिओग्राफी इम्पॉर्टंट, टाइप्स ऑफ सेटलमेंट, मॉर्फोलॉजी ऑफ रूरल सेटलमेंट, मॉर्फोलॉजी ऑफ अर्बन सिटीज, इम्पॉर्टंट टॉपिक आहे, इथं येईल प्रश्न. सेटलमेंटचा टॉपिक आणि हा पॉप्युलेशनचा टॉपिक, हे टॉपिक दोघं पेपरमध्ये, पेपर 1 प्लस पेपर 2. पेपर 1मध्ये ह्युमन जिओग्राफीमध्येही पॉप्युलेशनचा टॉपिक आहे, पॉप्युलेशन अँड सेटलमेंट. आणि त्याच्यानंतर तुमच्या पेपर, हे दोघंही टॉपिक पेपर 1मध्ये, पेपर 2मध्येही दोघं टॉपिक आहे. सेटलमेंटमध्ये तुम्हाला रँक साईज रूल विचारला जातो, प्रायमेट सिटीची काय कॉन्सेप्ट आहे, कुठले वेगवेगळे तुमचे क्रिस्टेलारची थेरी काय म्हणते, इंडस्ट्रियल लोकेशनल थेरी अल्फ्रेड वेबरची, इम्पॉर्टंट आहे सेटलमेंट जिओग्राफी. मॉर्फोलॉजी ऑफ किती प्रकारचे प्रारूप असतात, मग सर्क्युलर सेटलमेंट, स्टार लाईक सेटलमेंट, ट्रायंग्युलर सेटलमेंट, त्याच्यानंतर तुमची स्क्वॅटर्ड सेटलमेंट, डेन्स सेटलमेंट, इझी आहे, NCERT दिलेलं आहे सगळं 12व्या वर्गात. ॲग्रिकल्चर इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ॲग्रिकल्चर क्रॉपिंग पॅटर्नवर प्रश्न येतील तुम्हाला, क्रॉपिंग पॅटर्न काय आहे भारतामध्ये, ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी काय, ॲग्रिकल्चर इफिशियन्सी काय, ग्रीन रिव्होल्यूशनवर तुम्हाला प्रश्न असतील, व्हॉट आर द सोशो इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन, एन्व्हायरमेंटल हजार्ड्स कुठले कुठले झाले, ह्युमन जिओग्राफीवर असतील. हा एक टॉपिक करायचं, हिच्यावर पण 40-50 मार्कासाठी प्रश्न असतील. त्याच्यानंतर 10 मार्कासाठी रिजनल प्लॅनिंगसाठी प्रश्न येते. हिच्यामध्ये रिजनल प्लॅनिंगमध्ये तुमचे जनरली पंचवार्षिक योजना वगैरे आपण करत असतो. हिच्यामध्ये की स्कीम्स वगैरे, कमांड एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम, ड्रॉट एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम, ट्रायबल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम, तर हे केस स्टडीज किंवा हे प्रोग्राम सगळे हिच्यात येत असतात रिजनल प्लॅनिंगमध्ये. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, एक मॅपिंगवर कंपल्सरी प्रश्न असेल तुम्हाला, इंडियन मॅपिंगशी रिलेटेड, वर्ल्ड मॅप नसणार. हिच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ 10 मॅप विचारले जातील, 10 लोकेशन 20 मार्क्ससाठी, 10 लोकेशन फॉर 20 मार्क, 1 मार्क फॉर इट्स स्पॉटिंग अँड अनदर 1 मार्क फॉर इट्स डिस्क्रिप्शन. रिमेंबर दिस. सो दिस इज क्वाईट इझी. मीन्स सोपं आहे, तसं केलं तर असं की नवीन नाही आहे काही, ऑलरेडी आपण लहानपणापासून भूगोलासोबत खेळत आलो, त्यामुळे याच्यात काही नवीन नाही आहे असं. आणि शेवटचा एक जो मुद्दा आहे की नेमकं सर आता याच्यासाठी आपण सोर्सेस कुठले वापरायचे, सपोज की व्हॉट आर द सोर्सेस फॉर प्रिपरेशन. So all the syllabus is covered in, not entire but almost all 60% syllabus, 60-70% syllabus is covered in NCERT. पेपर 1 साठी तुम्ही जिओमॉर्फोलॉजी किंवा फिजिकल जिओग्राफीसाठी तुम्ही सविंद्र सिंग हे पुस्तक वापरू शकता. आणि पेपर 2 साठी अनेक पुस्तकं अवेलेबल आहेत. तुम्ही थोडं डाऊन टू अर्थ नावाची एक मॅगझिन आहे, ती मॅगझिन देखील तुम्ही ऑनलाईन वगैरे सबस्क्राईब करू शकता. दुसरी गोष्ट अशी असणार आहे की तुम्हाला थोडा न्यूजपेपर वगैरे वाचावं लागेल, कारण पेपर 2 मधले अनेक प्रश्न हे करंट अफेअर्सशी संबंधित असतात. तर तुमचं थोडंफार वृत्तपत्रांचं वाचन म्हणा किंवा एखादी मॅगझिन म्हणा, योजना मॅगझिन, कुरुक्षेत्र मॅगझिन, बेस्ट कंटेंट, बेस्ट मटेरियल फॉर ओरिजिनल कंटेंट. योजना कुरुक्षेत्रमधून तर डिरेक्टली एसेज येत असतात. 250 मार्कासाठी तुम्हाला प्रश्न विचारला की व्हॉट इज मीन बाय ग्रीन रिव्होल्यूशन अँड व्हॉट आर द सोशो इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन. योजनामध्ये सगळे इश्यूज वगैरे कव्हर होत असतात. तर डेली तुम्हाला वाचण्याची थोडीफार सवय असेल तर कंटेंट काही कमी नाही आहे इथं. आजकाल पर्यावरणामध्ये अनेक घटना घडत आहेत, माणसावर त्याचा डायरेक्टली प्रभाव पडतो. मग अशा वेळेला व्हॉट इज द इंटरॅक्शन बिटवीन ह्युमन अँड अर्थ सपोज, और क्लायमेट सपोज, क्लायमेट चेंज वगैरे ते करंटमध्ये असत असतं. सो दिस वॉज रिगार्डिंग युअर जिओग्राफी ऑप्शनल सिलेबस. वी हॅड डिस्कस द ॲडव्हान्टेजेस. एक अशा प्रकारे तुम्ही जर जिओग्राफी ऑप्शनल ऑप्ट करत असाल, सो इट विल बी अ गुड डिसिजन. सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप चांगले. सो
See you in the next lecture. Thank you and have a nice time ahead. Thank you.